पण माझी स्टोरी जरा वेगळी होती. वडिलांना पॅरालाइज्ड होतं. मी 5-6 वर्षाचा असताना त्यांना पॅरालाइज झालं. ओके. ते हॅमिल्टन कंपनीमध्ये अंबरनाथला कामाला होते. खूप मोठे कॉन्ट्रॅक्टर होते. बोलतात ना पैसा आल्यावर संगत खराब होते, तसा काही प्रकार होता. बरोबर. तर त्यांना ड्रिंकिंग वगैरेची हॅबिट होती. तर एक रात्री आले घरी, झोपले आणि त्यांना पॅरालाइज झाला. आता ते मला माहिती नाही कशामुळे झाला, का झाला. आम्ही तेवढं मेच्युअर्ड नव्हतो तेव्हा. आई एकटीच होती, घर काम करत होती. बेसिकली ती टीचर होती. तिने सगळं काय सोडून वडिलांसाठी दुसरे काम करायला स्टार्ट केले. आणि आम्ही मोठा भाऊ आणि मी त्या घरात काही पैशाची मदत होईल म्हणून काम स्टार्ट केलं. शाळा आम्ही बाय नाईटच करत गेलो आणि घर तसंच स्लोली करून ग्रोप करायला लागलो. मग काही काळानंतर वडील वारले आणि मग घर पण आपलं भाड्याचंच होतं, स्वतःचं घर नव्हतं. प्रतिकूल परिस्थिती होती. खूप खूप बिकट. म्हणजे काही दिवस असे काढलेत की घरात जेवण पण नसायचं. चहा पाणी कोणी बाजूवाल्याने जेवण दिलं तर खाल्लं. आणि एक त्याच्यामध्ये असं मला शिकलं की आपण स्वतःच जो कोण आहे, आपण स्वतःला जोपर्यंत मदत करू शकत कोण आपल्याला मदत करणार नाही, हे मी खूप वयाच्या लहानपणी शिकलो. मी माझे फॅमिली लोकांकडे पण बघितलेलं. आम्ही जेव्हा त्यांच्या घरी जायचो कसं बघायचे ते आपल्याला. आणि एक हेट्रेट बोलतात ना, तोंडावर हसतात पण मागून अरे काय ना घडी घडी आपण हे करावं. तो एक प्रकार होता. एक असाच इन्सिडेंट झाला होता माझ्या घरी. आईनी मला त्यांच्या मामांकडं पैसे मागायला पाठवले होते, काही 5-10 रुपये. तेव्हा 5-10 रुपये खूप होते. तर कॅथलिक फॅमिली, संडे सगळेजण मस्त ड्रिंक्स चालू आहेत, बिअर विअर. आणि मी जातोय आणि त्या मामींना बोलतो की आईनी तुम्हाला सांगितलं होतं पैसे. तर त्या जाता जाता आत्महत्या काय भिकाऱ्यासारखे येतात आणि पैसे मागतात. म्हणजे ते लहान त्या पोराला कसं वाटलं असेल. मला लागलं ते आणि मला एवढं लागलं म्हणजे ते आज पण मी बोलतो माझ्या अंगाला असं काटा उभा राहतो. तुमच्या डोळ्यात पण पाणी तरत आहे. पण त्या गोष्टी मी ना काढत नाही, मी बोलत नाही पर्सनल लेवलच्या गोष्टी. पण ह्या गोष्टी माझ्याबरोबर झाल्या आणि मी देवाला थँक बोलतो. ह्या गोष्टी झाल्या, ह्या गोष्टी झाल्या नसतो कदाचित मी आज इथे नसतो. शून्यात म्हणजे जग निर्माण नाही केलं पण शून्यातनं ट्राय करतोय यायला वरती. आणि आज पण ती मेहनत चालवलोय. आणि त्या गोष्टी झाल्याच्यानंतर मी माझ्या आईला जाऊन बोललेलो. मी म्हटलं मी ना रस्त्यावर भीक मागेन, काही करेन, पण ह्याच्यानंतर कोणाकडे जाणार नाही, पैसे मागणार नाही. तो दिवस आहे ना आज माझ्यासाठी सुट्टी हा प्रकारच नाहीये. मी जेव्हा पण मला तुम्ही बोलाल काम करायला, मी काम करायला रेडी आहे. मी काम करतो आणि करत राहील जोपर्यंत हात पाय देवानी साबूत ठेवले तोपर्यंत काम करेल.